असं म्हणतात, दर शुक्रवारी देवाऱ्यातल्या देवीला वेलचीची माळ घातली की नाही की घरात लक्ष्मीची बरकत होते. हो, पण ही माळ करायची कशी? चला तर मग बघूयात माळ करायची कशी. तर वेलचीची माळ तयार करण्यासाठी इथं मी वेलची घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला अशी एक दोऱ्याची गुंडी घ्यायची आणि खलबत्ता किंवा प्लेट असं तुम्ही काहीही घेऊ शकता. आणि जेवढ्या अंतरावर आपल्याला करायचं आहे ना, तेवढ्या अंतरावरती दोरा धरायचा. आता हा जो दोरा आहे तो थोडासा जास्तीचा सोडून घ्यायचा आणि नंतर हा दोरा तोडायचा. आता बघा, दोरा तोडल्यानंतर जेवढं हवं तेवढं अंतर घ्यायचं आणि इथं एक गाठ मारून घ्यायची. आता ही वेलचीची माळ देवीला खूप आवडते. याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आणि मग देवी प्रसन्न होते आणि घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं असं म्हणतात. तर दर शुक्रवारी किंवा अमावस्येला देवाऱ्यातल्या देवीला ही माळ जरूर व्हा. आता करायला सुरुवात करूया. इथं मी गाठ मारून घेतली. आता काय करायचं, तर अशी एक एक वेलची घ्यायची, बरोबर 2 ह्याच्यामध्ये धरायची आणि नंतर अशी गाठ मारायची. जे काही आपण देवाचं करत असतो ना, त्याला असं म्हणतात की सुई लावू नये, सुईनं ते ओवू नये. अगदी देवाच्या हाराचं फूलसुद्धा सुईनं खरं तर ओवू नये असं म्हणतात. तर पूर्वी गजरे वगैरे करायची जी पद्धत होती ना, त्याच पद्धतीनं आपण ही अशी वेलचीची माळ करतोय. तर बघा, तुम्हाला जेवढ्या हव्या ना तेवढ्या वेलची तुम्ही अशा दोऱ्यामध्ये बांधून घेऊ शकता. मस्त छान अशी वेलचीची माळ तयार होते. आता ही वेलचीची माळ तयार करत असताना तुमच्या शंकासुद्धा असणारच आहेत. मला माहिती आहे की या माळेमध्ये वेलची किती वापरायच्या, तर 7, 11, 21 अशा आपण वापरू शकतो. पण आपली देवाऱ्यातली अन्नपूर्णेची जी मूर्ती असते ना, ती अगदी लहान असते. त्यामुळे तुम्ही फक्त 7 जरी वेलची वापरल्यात तरी चालेल. बरं, आता ही माळ देवाऱ्यामध्ये टिकते किती दिवस, तर वेलची लवकर खराब होत नाही. वेलची हा मसाल्याचा पदार्थ आहे, त्यामुळे तो लवकर खराब होत नाही. पण शक्यतो दर शुक्रवारी किंवा अमावस्येला तरी ही माळ बदलावी. आता आपण माळ जेव्हा बदलू ना, तर त्यावेळेला पहिल्या वेलचीचं करायचं काय, तर देव्हाऱ्यातून माळ जी आपण काढतो ती वेलची चांगली असेल ना तर सोडवून घ्यायची आणि आपल्या चहामध्ये प्रसाद म्हणून त्याची पावडर करायची आणि चहा पावडरीमध्ये मिसळून टाकायची. वेलची पावडर तुम्ही लाडूला किंवा कशालाही वापरू शकता. म्हणजे ही वेलची वायासुद्धा जाणार नाही आणि देवीचा प्रसाद म्हणून आपण ती खाऊ शकू. तर बघा, मस्त अशी ही वेलचीची माळ तयार झालेली आहे. आता याची गाठ अतिशय सोपी आहे. म्हणजे आपण गजऱ्याला जी गाठ वापरतो ना, तीच गाठ करायची. फक्त अगदी सावकाश आणि घट्ट गाठ मारायची. एक तिथं 2 गाठी जरी मारल्यात ना तरीही चालेल, कारण वेलची थोडीशी वेडीवाकडी असते, मग गाठ घट्ट बसत नाही. म्हणून अशा फिरवून 2 गाठी मारल्यात तरी चालेल. तर बघा, इथं मी 7 वेलचीची माळ तयार करून घेतली आणि नंतर अशी खलबत्त्याला मारलेली जी गाठ आहे ती सोडवून घेतली. आता एकसारखी करूयात. वेलची जर का एकसारखी आणि मोठी असेल ना, तर मस्त अशी ही माळ तयार होते. देवाऱ्यात देवीला दिसायला पण छान दिसते आणि वेलचीचा सुगंध अन्नपूर्णेला आवडतो. त्यामुळं घरामध्ये अन्नाची कधीही कमतरता भासत नाही असं म्हणतात. तर दर शुक्रवारी तुमच्या देवाऱ्यातल्या देवीला अर्पण करायला विसरू नका. आता दुसरी एक तुम्हाला ट्रिक सांगते. हे बघा, पायाच्या अंगठ्याला असा दोरा बांधून सुद्धा तुम्ही अशी वेलचीची माळ तयार करू शकता. पण पायाला असा दोरा बांधण्यापेक्षा याच पद्धतीनं तुम्ही नक्की करा. आता पायाला दोरा बांधून जर तुम्ही करणार असाल ना, तर 2 टोकं जी आहेत दोऱ्याची ती इथंच पहिल्यांदा गाठ मारून घ्यायची. हे बघा, आणि आपल्या अंगठ्यातून हा दोरा निघेल एवढ्या अंतरावर गाठ ठेवायची. त्यानंतर काय करायचं, तर अशीच एक छोटी गाठ तयार करायची आणि अशा सोप्या 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 व्यवस्थित गाठी बांधून घ्यायच्या. इथंपर्यंत आलं म्हणजे जेवढं आपलं बोट मावेल इथंपर्यंत गाठ आली की एक वेलची धरायची आणि त्या वेलचीला घट्ट गाठ मारून घ्यायची. हे बघा, याही पद्धतीनं तुम्हाला वेलचीची माळ करता येईल.
तर हे बघा, ही पहिली वेलची घट्ट बसली की दुसरी गाठ अशीच मारून घ्यायची. तर जर तुम्हाला जास्त वेलचीची करायची असेल ना, तर म्हणजे लक्ष्मीच्या फोटोला घालण्यासाठी, तर मग तुम्ही या पद्धतीनं करू शकता. मी लहान असताना आमच्या घराशेजारी एक माळ्याच्या आजी राहायच्या. त्या आजींनी ना मला सगळ्यात पहिल्यांदा गजरा करायला शिकवला. तर तो गजरा कसा विणायचा ना, तर त्यावेळी त्या असा धागा धरून त्याच्यामध्ये फूल घालून त्या फुलाचा गजरा तयार करायचा. असंच कुठलंही मोगऱ्याचं फूल किंवा कोणतंही फूल वापरून तुम्ही गजरासुद्धा करू शकता बरं का. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंच नवनवीन काहीतरी शिकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आता इथं 6 वेलची बांधून झालेल्या आहेत. अजून एक घालूया. मी 7 वेलचीची माळ तयार करते आणि लक्ष्मीला अर्पण करते. त्यासोबतच प्रार्थना करते की जे सगळेजणं माझा व्हिडिओ पाहतात ना, त्या सगळ्यांना सुखी ठेव, त्या सगळ्यांवरती प्रसन्न राहा. तुम्हीसुद्धा हा उपाय दर शुक्रवारी करायला आणि अमावस्येला करायला अजिबात विसरू नका. आता बघा, मस्त अशी ही वेलचीची माळ तयार झालेली आहे. बरोबर आपल्या देव्हाऱ्यातल्या देवीला मापामध्ये बसते. आता एवढं अंतर बरोबर अंगठ्याच्या मापाने राहिलं, तेवढंच अंतर इकडून घेऊयात आणि दोरा तोडूया. तर बघा, अगदी झटपट होणारी अशी वेलचीची माळ तयार झालेली आहे.